एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पानं वाचून झाल्यावर 76 पानं वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पानं होती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हे जे 20 पानं आहेत, हे 20 पानं या 76 पानामध्ये मिळवा. म्हणजे 76 आणि 20 यांची बेरीज करा. 96 हे आहेत पानं. प्रश्न बदलला. पुस्तकाचा 5/9 भाग वाचून झाल्यावर आता 96 पानं वाचायची शिल्लक राहिली असा प्रश्न होईल. मग सोडवायचा कसा? इथं 5/9 याचं निरूपण असं की 9 हे पुस्तकाचे, लेकरांनो लक्ष द्या, एकूण भाग, आणि हे 5 काय हो? तर हे लेकरांनो वाचलेले भाग. पुस्तकाचे एकूण भाग 9, त्यापैकी 5 भाग वाचले. मग आता 4 मिळणारं उत्तर काय हो? अर्थात मिळणारं उत्तर 4 भाग म्हणजे वाचायचे राहिलेले भाग, म्हणजेच हे 96 पानं. लक्षात आलं ना तुमच्या? मग इथं मांडा भाग, इथं मांडा पानं. वाचायचे राहिलेले हे 4 भाग, म्हणजेच हे 96 पानं. पुस्तकाचे एकूण भाग 9, तर 9 भाग म्हणजे किती पानं? त्रैराशिक पद्धतीनं लेकरांनो तिरपा गुणाकार. लक्ष द्या, जसं की 9चा 96 सोबत छेदस्थानी 4 हा भाग जातो 24 न, म्हणजे 9 गुणिला 24 हा गुणाकार. हे या प्रश्नाचं उत्तर. 9 चूक 36, 3, 9 दोन्ही 18 आणि 3 21, म्हणजे 216. पुस्तकाला एकूण किती पानं होती? 216 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. पुस्तक पानं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.